नमस्कार, जय हिंद भावांनो. एसएससी जीडी भरती 2024 तर्फा एसएससी जीडी मित्रांनो नवीन एसएससी जीडी भरती निघत आहे 2024 ला. तर या 2023 मध्ये जे एसएससी जीडी भरती निघाली होती 26,146 जागांसाठी. तर या भरतीमध्ये बऱ्याच मुलांना मित्रांनो फॉर्म भरता आला आणि सर्व्हर डाऊन असल्यामुळे, साईट स्लो असल्यामुळे तर बरेच मुलं मित्रांनो टेन्शन घेत होते. तर टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. ज्यांना सुद्धा मित्रांनो एसएससी जीडी भरतीमध्ये 2023चा फॉर्म भरता आला नसेल तर तुमच्यासाठी मित्रांनो हे खुश खबर आहे. तर एसएससी जीडीची नवीन भरती मित्रांनो निघत आहे. तर एसएससी जीडीची नवीन भरती कधी निघणार आहे हेच मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड सुद्धा जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर एसएससी जीडीची 2023 मध्ये मित्रांनो भरती निघाली होती. 24 नोव्हेंबर पासून फॉर्म चालू झाले होते आणि 31 डिसेंबर ही शेवटची तारीख होती. 26,000 जागांसाठी एसएससी जीडी भरती निघाली होती. तर त्यामध्ये बऱ्याच मुलांनी फॉर्म भरला नाही आणि बऱ्याच मुलांना मित्रांनो फॉर्म भरता आला नाही, कारण की साईट स्लो होते आणि सर्व्हर पूर्ण डाऊन होते. तर बऱ्याच मुलांना एसएससी जीडी भरतीमध्ये फॉर्म भरता आला नाही. तर टेन्शन घ्यायची मित्रांनो काहीच गरज नाही. तर एसएससी जीडी पुन्हा मित्रांनो निघत आहे. नवीन एसएससी जीडी भरती ही 2024 मध्ये निघत आहे. तर 27 पासून तुमचे फॉर्म भरणे चालू होणार आहे नवीन एसएससी जीडी भरतीचे 2024 मध्ये. तर ऑगस्ट महिन्यामध्ये मित्रांनो एसएससी जीडी भरतीचे फॉर्म चालू होणार आहे नवीन, आणि सप्टेंबर महिन्यापर्यंत हे मित्रांनो तुमचे फॉर्म चालू राहणार आहे. आणि एसएससी जीडी भरतीची 2024ची जी लेखी परीक्षा आहे हे मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये तुमची लेखी परीक्षा होणार आहे एसएससी जीडीची 2024 मध्ये, आणि ते 2025च्या जानेवारी महिन्यापर्यंत तुमची एसएससी जीडीची परीक्षा चालणार आहे. तर मी तुम्हाला आतापासून करून सांगत आहे, कारण की मी जर मित्रांनो तुम्हाला आतापासून जर सांगितलं तर तुम्ही आतापासून चांगली तयारी करणार आहे. आता मागच्या भरतीमध्ये काय झालं की एसएससी जीडीची भरती निघाली होती 2023 ला. तर मी त्याआधी सुद्धा तुम्हाला 6 महिन्या अगोदर सांगितलं होतं, 8 महिन्या अगोदर सांगितलं होतं की एसएससी जीडी भरती निघणार आहे 2023 मध्ये, आणि ते सुद्धा सांगितलं होतं की नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये निघणार आहे. आणि जे पण माझे जुने विद्यार्थी जे पण जुने ऑडियन्स आहेत त्यांना माहीत आहे, ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगतो कोण की, कारण की यामध्ये तुमचाच मित्रांनो फायदा आहे. तुम्हालाच मित्रांनो या ठिकाणी अभ्यास करायला टाईम भेटते, तुम्हालाच मित्रांनो तयारी करायला चांगला टाईम भेटते. तुमचा जर मित्रांनो चांगला अभ्यास झाला, चांगली तयारी झाली तर नक्कीच मित्रांनो तुमचं सिलेक्शन होऊ शकते एसएससी जीडी भरतीमध्ये. आता काही कसे महारथी आहे मित्रांनो, आता यामध्ये काही कसे महारथी आहे जेव्हा फॉर्म चालू झाले तेव्हापासून त्यांनी अभ्यास चालू केला. तर डिसेंबर आणि जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापासून मित्रांनो पेपर चालू होत आहे. तर 2 महिन्यामध्ये काय होणार तुम्ही सांगा. तर कमीत कमी 6 ते 8 महिने तरी पाहिजे मित्रांनो एसएससी जीडी भरतीमध्ये सिलेक्शन घेण्यासाठी. 8 ते 10 महिने तरी मित्रांनो अभ्यास करावा लागते, 8-8 घंटे, 10-10 घंटे. तेव्हा कुठे मित्रांनो एसएससी जीडी भरतीमध्ये सिलेक्शन होऊ शकते. 1-2 महिन्यांना काही होत नाही, एक लक्षात ठेवा. तर त्यामुळेच मी तुम्हाला आतापासून सांगत आहे मित्रांनो एसएससी जीडी भरती 2024 ला निघत आहे. जे पण मुले नाराज झाले होते, ज्यांना सुद्धा फॉर्म भरता आला नव्हता, साईड स्लो असल्या कारणाने, सर्व्हर डाऊन असल्या कारणाने, तर त्यांना एकच सांगतो की एसएससी जीडी 27 ऑगस्ट पासून तुमचे फॉर्म चालू होत आहे 2024 मध्ये, आणि ऑगस्ट महिन्यापासून फॉर्म चालू होणार आहे, सप्टेंबर पर्यंत चालू राहणार आहे, आणि लेखी परीक्षा डिसेंबर महिन्यामध्ये असणार आहे 2024 मध्ये. तर तुम्ही आताच लिहून घ्या, ठीक आहे. गोपाल अनखळे काय सांगितलं तर ही भरती कन्फर्म आहे, एक लक्षात ठेवा. तर एसएससी जीडी भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली एसएससी जीडी भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात, आणि पेपर सुद्धा मराठीमध्येच असते एसएससी जीडी भरतीचा 2023 पासून, ठीक आहे. तर एसएससी जीडी भरतीमध्ये जे शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते, कोणतेही सर्टिफिकेट लागत नाही, कुठलेही पर्सेंटेज लागत नाही. तुम्ही 10वी पास आहे बस एसएससी जीडी भरतीमध्ये फॉर्म भरता येतो, ठीक आहे. आणि एसएससी जीडी हे काय आहे तर स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत एसएससी जीडीची दरवर्षी भरती काढल्या जात असते. तर एसएससी मध्ये ज्या मित्रांनो जीडीची भरती असते तर यामध्ये बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, आसाम रायफल, एसएसबी, एसएसएफ, या एनसीबी या मित्रांनो अर्ध सैनिक बलाच्या जागा असते, पॅरामिलिटरी फोर्सेसच्या जागा असते, ठीक आहे. आणि एसएससी जीडी भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर ओपन कॅटेगरीसाठी वयोमर्यादा एसएससी जीडी भरतीमध्ये
18 ते 25 वर्ष आहे. SC ST कॅटेगरीची मुलं 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकतात. OBC कॅटेगरीची मुलं 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकतात. फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी असते. SC ST कॅटेगरीसाठी SSC GD भरतीमध्ये फी नसते. आणि तुमचं जर सिलेक्शन झालं SSC GD भरतीमध्ये तुम्हाला पगार 21,700 ते 69,100च्या दरम्यान मिळते. आणि SSC GD भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे तर सर्वात आधी SSC GD भरतीमध्ये लेखी परीक्षा असते. 160 मार्काची 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. एका प्रश्नाला 2 गुण असते. तर परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे, लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तर जनरल नॉलेजची 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, गणिताची 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, बुद्धिमत्ता चाचणीची 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, हिंदी व्याकरणची 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. हा मित्रांनो SSC GD भरतीचा अभ्यासक्रम आहे. आणि यामध्ये मित्रांनो नेगेटिव्ह मार्किंग आहे 0.25 एवढी. आणि एका घंट्याचा फक्त टाईम असते SSC GD भरतीच्या पेपराला. तर फक्त एकच घंट्याचा तुम्हाला टाईम भेटत असते पेपरसाठी. आणि नेगेटिव्ह मार्किंग आहे 0.25. तर यामध्ये मित्रांनो तुक्के लावले तर चालणार नाही. तर अभ्यासच मित्रांनो 99% तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. तर पहा SSC GD भरतीमध्ये सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा असणार आहे. आणि दुसरं मित्रांनो यामध्ये तुमचं ग्राउंड असणार आहे. तर पुरुष उमेदवारांसाठी उंची SSC GD भरतीमध्ये 170 सेंटीमीटर लागते. महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 157 सेंटीमीटर लागते. छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. आणि तुम्ही जर ST कॅटेगरीचे असाल फक्त तर ST कॅटेगरीच्या मुलांसाठी यामध्ये उंची 162.5 सेंटीमीटर लागते. आणि महिला उमेदवारांसाठी उंची ST कॅटेगरीच्या 150 सेंटीमीटर लागते. छाती 76 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांची ST कॅटेगरीच्या. आणि SSC GD भरतीमध्ये ग्राउंड काय तर ग्राउंडला मित्रांनो फक्त एकच इव्हेंट आहे. पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे SSC GD भरतीमध्ये. आणि दुसरं जे आहे महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे 8.5 मिनिटामध्ये. तर पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे. 5 किलोमीटर रनिंगसाठी तुम्हाला 24 मिनिटाचा टायमिंग मिळणार आहे. आणि 24 मिनिटाच्या अंतर आले तुम्ही ग्राउंड क्वालिफाय असणार आहे. महिला उमेदवार जर 1600 मीटर 8.5 मिनिटाच्या अंतर आले तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे. ठीक आहे. तर SSC GD भरतीचं जे सिलेक्शन प्रोसेस आहे सर्वात आधी लेखी परीक्षा, दुसरं ग्राउंड, तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथं मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. तर SSC GD भरतीमध्ये आता बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी कमेंट असते की ग्राउंडला काही मार्क असते काय, ग्राउंड आणि लेखीचा कटअप लागत असते. तुम्हाला सांगून देतो लेखी प्लस ग्राउंडचा कटअप लागत नसते SSC GD भरतीमध्ये. जसं महाराष्ट्रामध्ये लेखी प्लस ग्राउंडचा कटअप लागतो 200 पैकी, तसा SSC GD भरतीमध्ये लागत नाही. तर यामध्ये फक्त ते फिजिकल टेस्ट असते की ती तुम्ही जर 24 मिनिटामध्ये आले तर तुम्ही ते क्वालिफाय असता. ठीक आहे. तर ग्राउंडसाठी यामध्ये मार्क नसते. तर हे फक्त अशीच मित्रांनो ती फिजिकल टेस्ट असते की तुमचं फिजिकल पाहण्यासाठी. ठीक आहे. तुम्ही जर त्या टाईममध्ये 24 मिनिटामध्ये तुम्ही 5 किलोमीटर रनिंग मारली तर तुम्ही ग्राउंड क्वालिफाय असता. महिला उमेदवारांनी जरी 1600 मीटर 8.5 मिनिटामध्ये मारलीत ते ग्राउंड क्वालिफाय असतात. ठीक आहे. तर नवीन SSC GD भरती निघत आहे मित्रांनो. ज्यांना सुद्धा या SSC GD भरतीच्या 2023च्या भरतीमध्ये फॉर्म भरता आला नसेल तर मित्रांनो तुम्हाला मित्रांनो आता फॉर्म भरता येणार आहे 2024 मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये. आणि ज्यांनी सुद्धा याआधी सुद्धा SSC GDचा भरतीचा फॉर्म भरला, या 26,146 जागामध्ये जरी फॉर्म भरला असेल तुम्ही तर तुमच्यासाठी ही मित्रांनो दुसरी संधी आहे. पहिली संधी मित्रांनो हे 26,146 आणि दुसरी संधी मित्रांनो हे निघणार आहे आता ऑगस्ट महिन्यामध्ये 2024 मध्ये. आणि ज्यांना मित्रांनो या भरतीमध्ये फॉर्म भरता आला आणि SSC GD भरतीमध्ये सर्व्हर डाऊन असल्यामुळे तर त्यांच्यासाठी मित्रांनो हे पहिली सुवर्ण संधी आहे. ठीक आहे. तर हे तुमच्याजवळ एक मौका आणि तुमच्यासोबत 2 मौके आहेत. तर ज्यांनी सुद्धा SSC GDचा फॉर्म भरला असेल 26,000 जागामध्ये तरी मित्रांनो आपला अभ्यास चालू ठेवायचा आहे. तुम्हाला 27 ऑगस्ट पासून SSC GDच्या नवीन फॉर्म चालू होत आहे. ठीक आहे. तर चांगला मित्रांनो आतापासून अभ्यास करा. 6-6 घंटे 8-8 घंटे अभ्यास करा. आणि जेवढं मोबाईलपासून दूर होते तेवढं मित्रांनो मोबाईलपासून दूर राहा. तर अभ्यास करायच्या जागती मित्रांनो हा मोबाईल बंद करून ठेवायचा. ठीक आहे. लॉक करून द्यायचा आणि खिशात ठेवून द्यायचा. ठीक आहे. वरतं मोबाईल ठेवायचा आणि अभ्यास करताना. ठीक आहे. आणि इमानदारीने अभ्यास करा मित्रांनो. कोणाला दाखवू नका की मी अभ्यास करून आलो म्हणून. स्वतःवरून करा मित्रांनो. 8-8 घंटे 10-10 घंटे अभ्यास करा स्वतःवरून. ठीक आहे. 10 घंटे तरी करा कमीत कमी अभ्यास SSC GD भरतीचा. आणि कोणाला दाखवू नका. आणि आतापासून मित्रांनो सोशल मीडियामध्ये जास्त मित्रांनो तुम्ही वेळ घालू नका. ठीक आहे. काही मुलं काय करत आहे, एक वेळा जर आपण सोशल मीडियामध्ये गेलो, फेसबुकमध्ये म्हणा, यूट्यूब म्हणा किंवा मग इंस्टाग्रामवर, तर त्यामध्येच आपण घुसून जातो. ठीक आहे. तर आतापासून मित्रांनो इमानदारीनं अभ्यास करा. आतापासून तयारी करा. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. SSC GD भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण माहिती SSC GD भरतीबद्दल. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.